नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आता 1261 खत तयार करतोय. वॉटर सोल्युबल 1261 तयार करतोय. शेतकरी मित्रांनो, आपण आता 1261 तयार करतोय. आपल्याला ते तयार करायचं आहे 50 लिटर. 1261 किती तयार करायचं आहे? 50 लिटर. त्याच्याकरता आपण हे ॲक्वाचं पाणी घेतलंय. कोणतं ॲक्वाचं पाणी हे 30 लिटर घेतलंय. आता ह्या 30 लिटरमध्ये आपल्याला 50 लिटर 1261 तयार करायचं आहे. आता त्याच्यात आपल्याला 3.5 किलो युरिया घेणे. किती? 30 लिटर ॲक्वाचं पाणी गेले. आता ते ॲक्वाचं 30 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 3.5 किलो युरिया टाकायचा आहे 50 लिटर 1261 तयार करण्यासाठी. 3.5 किलो युरिया पहिले टाकून घेतो मित्र आपण त्याच्यात. आता शेतकरी मित्रांनो, आता हे ढवळणं चालू आहे. आपण याच्यात 1261 50 लिटरसाठी आपण 30 लिटर पाणी घेतलं तर त्याच्यात आपण आता 50 लिटरसाठी 3.5 किलो युरिया टाकलाय ना. आता ते विरघळत चालू आहे मित्रांनो. पाणी ऐकवायचं घ्यायचं. शेतकरी मित्रांनो, हे जे आपण खत तयार करतो याच्यासाठी सेफ्टी महत्वाची बरं. कारण या फॉस्फरिक एक थेंब जर तुमच्या डोळ्यात उडला तर तुमचा डोळा निकामी होऊ शकतो. त्याच्याकरता पूर्ण सेफ्टी वापरूनच खत तयार करा. शेतकरी मित्रांनो, आपण आता याच्यात युरिया विरघळून घेतलाय 3.5 किलो 50 लिटरसाठी. आता आपण फॉस्फरिक ऍसिड टाकणार. याच्यामध्ये आपण 21 किलो आपलं 30 किलो टाकायचे. आता 30 किलो म्हणजे 21 लिटर. धीरे धीरे टाका. शेतकरी मित्रांनो, आता हे आपलं 50 लिटर 1261 तयार झालंय. आणि आपण हे एकरी 3 ते 4 लिटर आपण एकरी सोडू शकतो. आपण आता हे अंकुश पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता हे 1261 50 लिटर तयार केलंय. त्याच्यात आपण ॲक्वाचं 30 लिटर पाणी गेले. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण 3.5 किलो युरिया टाकून पाणी विरघळून गेले. नंतर आपण फॉस्फरिक ऍसिड याच्यामध्ये 30 किलो टाकले. आता आपलं असं तर 50 लिटर 1261 तयार झाले. आता हे आपण सकाळपासून म्हणजे 12 आपण आता घंटे 10 ते 12 घंट्यानंतर आपण सोडू शकतो. आणि असं ते असं साठेला असून सुद्धा तुमच्याकडून जरी यावर्षी नाही वापरलं गेलं तर 4 महिन्यांनी सुद्धा हे वापरलं तरी तेच काम करणार आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. काही दिवसांना आपण परत 05234चा अजून एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. परत एक 319 आपण कसं बनवायचं ते पण सांगणार आहे. सगळे खताचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा. म्हणजे तुम्हाला सगळे खताचे व्हिडिओ पाहायला मिळतील. सगळं आपण हे अंकुश पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय.